हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6वा अध्याय आपला सुरू आहे आणि पहिले 11 श्लोक झालेले आहेत. आज आपण 12वा श्लोक बघणार आहोत. त्याच्यापूर्वी सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. 12वा श्लोक वाचूयात. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये। चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी आत्मशुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे. पदच्छेद बघू. तत्र एकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रियः उपविश्य आसने युञ्जात योगम आत्मविशुद्धये. आता अन्वय आणि अर्थ बघूया. तत्र आसने उपविश्य, त्या आसनावर बसून, यतचित्तेंद्रिय क्रिया, चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रिया नियंत्रित करून, मनः एकाग्रम कृत्वा, मन एकाग्र करून, आत्मविशुद्धये, अंतःकरणाच्या विशेष शुद्धीसाठी योगम युंजात, योगाचा अभ्यास करावा. भावार्थ गीतेतला एकच श्लोक आहे, ते वाचते. इथे आसनी स्वस्थ बैसुनी करुनी एकाग्र मन, विनम्र भावे हृदय स्मरावे श्री सद्गुरुचे चरण. चित्त आणि ती इंद्रिये तशी विषयातून काढून, योग साधनी निमग्न व्हावे आत्मशुद्धी लक्षून. ही भावार्थ गीताचे जे श्लोक आहेत ना, त्याच्यामध्ये गीतेतला सगळा अर्थ आणि ज्ञानेश्वरींच्या मांडणीचाही थोडा सार असं एकत्र मिश्रण सापडतं आणि खूप कमी शब्दात आणि अत्यंत सोप्या शब्दात फार छान मांडतात ते. आता आपण 11व्या श्लोकाचा आता उजळणी बघितली तर 11व्या श्लोकामध्ये आसन कसं असावं, ते कुठे असावं, हे सगळं सांगून झाल्यानंतर आता या श्लोकात सांगतात की त्या आसनावर बसून साधकांनी ध्यानाचा म्हणजे योगाचा अभ्यास म्हणजे ध्यानाचा अभ्यास करावा. हे या श्लोकात कुठल्या शब्दांनी सांगितलंय? तत्र आसने उपविश्य योगम युंजात. तत्र हा जो पहिला शब्द आहे ना, तो मागच्या श्लोकाशी या श्लोकाला जोडतो. ऑन दॅट स्पेसिफिक सीट असं त्याला म्हणायचंय. ती कुठली स्पेसिफिक सीट आहे त्याचं सगळं वर्णन अलीकडच्या यायचं. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरवासनमात्मनः नात्युच्छ्रितम नाती नीचम चैलाजिन कुशोत्तरम, असं जे आहे निवडलेलं तिथे आता काय करायचं? आधी बसायचं. बसून करायची ही साधना हे अधिक सांगितलंय. म्हणजे एका ठिकाणी स्थिरता हवी शरीराला, हे त्यांनी हायलाइट केलं. आणि योगम युंजात, त्या एकांत स्थळी घातलेल्या शास्त्रशुद्ध आसनावर बसून योग साधकांनी योग प्रक्रिया करावी, असा त्या वाक्याचा अर्थ. आता या योग प्रक्रियेमध्ये 2 महत्वाची अंग आहेत. ती पहिल्या ओळीत दिलेली आहे. यतचित्तेंद्रिय क्रिया हे एक अंग आणि एकाग्रम मनः कृत्वा हे दुसरं. आता आपण ते एक एक करून बघूया. यतचित्तेंद्रिय क्रिया म्हणजे चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रिया नियंत्रित ज्यांनी केल्या आहेत असा. याच्यामध्ये खरं तर 2 शब्द आहेत बरं का. यत इंद्रिय क्रिया हा एक शब्द आणि यतचित्त क्रिया हा दुसरा शब्द. यत इंद्रिय क्रिया म्हणजे ज्यांनी इंद्रियांच्या क्रिया नियंत्रित केलेला आहे असा, आणि यत चित्त क्रिया ते ज्यांनी चित्ताच्या क्रिया नियंत्रित केल्या आहेत असा. आपण आधी यत इंद्रिय क्रिया बघू, कारण ते जास्त स्थूल पातळीवरती आहे. आता
इंद्रियांच्या क्रिया नियंत्रित करणं म्हणजे काय करायचं? तर ध्यान करताना स्थिर बसणे, आसन घालून स्थिर बसणे, शरीराच्या अनावश्यक हालचाली न करणे, इकडे तिकडे असेच मध्ये मध्ये डोळे फिरवून इकडे तिकडे बघतायत हे नको. किंवा काही आजूबाजूला काही का कानावरती आवाज येत असतील तर त्याच्याकडेच लक्ष जात आहे. किंवा वातावरण निर्मितीसाठी म्हणून धूपकांडी किंवा उदबत्ती किंवा असं काही लावलं असेल तर त्याच्या सुगंधामध्येच रमतायत, असंही नको. उगीचच मान हलवणं, खांदे वर-खाली करणं, हातपाय मागे-पुढे करणं, अशा सर्व अनावश्यक हालचाली पूर्णपणे थांबवण्याचा यत्न करणं, म्हणजे इंद्रिय क्रिया नियंत्रित करणं. आता खरं तर इंद्रिय क्रिया नियंत्रित करताना मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा सहभाग हा असतोच किंवा तो असल्याशिवाय शरीर नियंत्रित होऊ शकत नाही आपापलं. आणि अंतःकरणातली जी निश्चयात्मक वृत्ती असते, तिचं सहाय्य घेऊन इंद्रियांच्या वरचं, शरीरावरचं नियंत्रण हे करू शकतो. मात्र आसन नीट घातलं गेलं पाहिजे. म्हणजे आसनातच तुम्ही चुकीचे बसलात आणि मग कुठल्यातरी आपल्या अवयवाला रग लागली, तो अवयव दुखायला लागला, की मग तिकडेच लक्ष जाणं साहजिक आहे. मग बाकी जरी तुम्ही माना वेळावल्याने किंवा इकडे-तिकडे हालचाल केली नाही, तरी त्या दुखण्याच्या संबंधित वृत्ती मनावरती उठत राहतील. म्हणून आसन नीट घालण्याला खूप महत्व आहे आणि मग निश्चयात्मक बुद्धीच्या सहाय्याने इंद्रिय नियंत्रित करणं, म्हणजे यत इंद्रिय क्रिया. आता इथे मगाशी मी ते सांगितलं, की काही पाहायचं नाहीये, काही ऐकायचं नाहीये आणि काही वासही घ्यायचा नाहीये. म्हणून काही खाऊन पण बसू नये. म्हणजे त्या खाण्याच्या चवीवर आपलं काहीतरी लक्ष मस्त आंबा खाऊन बसलो किंवा चमचमीत भेळ खाऊन बसलो ध्यानाला, तर त्या चवीमध्ये आपलं काही चित्ताचा एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे. त्या चवीच्या आठवणीत किंवा त्यात रमणं. म्हणजे हा एक प्रकारे काय आहे, प्रत्याहार आहे. सर्व इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयांपासून मागे खेचून आत वळवायचं आहे. हा प्रत्याहाराचाच एक भाग आहे. तो नाही म्हणजे इंद्रिय क्रिया नियंत्रित करणं हा सुद्धा आणि चित्ताला सुद्धा. तर चित्ताचं बघूया, की आता चित्तक्रिया हा म्हणजे काय? तर चित्ताच्या क्रिया कुठल्या कुठल्या असतात? तर अनावश्यक गोष्टींचा विचार करणं, भूतकाळातलं काहीतरी आठवत बसणं किंवा भविष्य काळाचा काहीतरी विचार करत बसणं. भविष्य काळातल्या कुठल्यातरी योजनांवर आयदर तुम्ही प्लॅनिंग करत असाल किंवा काही चिंता करत असाल, हे होईल का? कधी होईल? कसं होईल? तर ते सुद्धा ध्यानाच्या वेळी नकोय. एरवी हे करायचं नाही असं नाही. आता ध्यान प्रक्रियेच्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी या अनावश्यक होतात. कारण आपण जे जे दृश्य पाहू त्या संबंधीने वृत्ती उठतात. असं म्हणून आपण जर ध्यान करताना डोळे बंद केले, तरी कानांनी ऐकू येणाऱ्या ध्वनींनुसार पण वृत्ती उठत राहतातच. आणि आता हे सुद्धा अव्हॉइड केलं. शांत वेळ आहे, शांत जागा आहे, बाहेरून विक्षेप करणारं काहीही नाही. ना दृश्य, ना कुठले आवाज. पण मग अशा वेळेला आतलं आपलं जे स्मृतींचा भांडार आहे, ते उघडतं. तो खजिनाच आपल्याकडे साठवलेला असतो आणि कधी तो पेटारा उघडेल आणि त्यातली कुठली आठवण बाहेर येऊन आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल, ते नो वन कॅन गॅरंटी दॅट. ते हे होऊच शकतं. तर अशा वेळेला मग आपण जर त्या वृत्तीत ती जी एक कुठली आठवण आली असेल, त्याच्यामध्ये जर अडकलो, तर त्याच्या नादाने मग ते सगळं राणी माशीसारख्या त्या बाकीच्या सगळ्या मधमाशा गोळा होऊन आपला मूळ ध्येय विषय राहतो बाजूला आणि आपण भलत्याच चिंतनामध्ये मग्न होतो. मग कधीतरी थोड्या वेळाने आठवण होते, "अरे बापरे! हे काय करतोय आपण? आणि आपण काय करायला बसलो होतो?" तर मनावर उठणाऱ्या वृत्तींच्या विक्षेपामुळे चित्ताची एकाग्रता ढळणं, हा योग साधनेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि त्यामुळे मग मी हे ध्यानाच्या वेळी असं काहीही करणार नाही, असा एक दृढ संकल्प करून बसावं आणि त्या संकल्पाला मदत म्हणून काही आलंबनांचा पण आधार घेता येऊ शकतो, की श्वासाशी मन जोडून ठेवणं. श्वासाची लय, श्वासाची गती जी असेल किंवा येणारा श्वास गार आहे, बाहेर पडणारा श्वास थोडासा उष्ण आहे. काहीतरी करून इकडे-तिकडे फिरणारं मन श्वासाच्या इथे आणून जोडणं. किंवा नाममंत्राचा सुद्धा आपल्याला आधार घेता येतो, की नाममंत्राचं उच्चारण आणि त्याचा अर्थ ह्याच्याकडे आपलं चित्त खिळून राहील. अशा काहीतरी योजना करून यतचित्त क्रिया अशा प्रकारे इंद्रियांच्या पातळीवरचा आणि चित्ताच्या पातळीवरचा प्रत्याहार झाल्यानंतर
मग पुढची पायरी येते. म्हणजे हा आपण पहिला महत्वाचा अंग बघितलं योग प्रक्रियेचं. आणि दुसरं अंग आहे मनः एकाग्रम कृत्वा. मनाला एकाग्र करणे. आता चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करणं या एकाच ध्येयाच्या दिशेने सर्व वृत्तींचा आणि कृतींचा प्रवाह अखंड वाहत राहणं म्हणजे योगाच्या दृष्टीने चित्ताची एकाग्रता. आता ही एकाग्रता साधायची असेल तर त्यातला महत्वाचा अडथळा काय आहे? तर संसाराचं चिंतन. तर ते संसाराचं चिंतन हे पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग आता हे कसं करायचं? तर आता आपले हे जे काही विद्वान आहेत, जसं रामसुखदास विशेषतः, त्यांना माहिती आहे, की आपल्यासारख्या साधकांना खूप अडथळे आणि खूप परिश्रम पडणार आहेत. म्हणून ते छोट्या-छोट्या अशा काहीतरी क्लुप्त्या सांगत राहतात. त्याच्यातली ही क्लुप्ती त्यांनी सांगितली आहे, की जेव्हा तुम्ही ध्यानासाठी आसनावर बसाल, तेव्हा असा विचार करा, की आता मी ध्यानासाठी बसलोय की नाही? मग आता संसाराचं चिंतन करून काय उपयोग आहे? मी जरी संसाराचं कितीही चिंतन केलं, तरी त्याच्यावर आत्ता मी काय ॲक्शन घेणार आहे का? त्यामुळे ती कृतीत तर काही उतरणार नाहीये ते. त्यामुळे ते होणार तर काहीच नाहीये. आणि संसाराचं चिंतन केल्यामुळे माझा जो पर्पज आहे, तो मात्र त्याला धक्का लागेल. म्हणजे परमात्म चिंतनासाठी मी जर इथे बसलोय, तर तेही नाही. आणि संसाराचं नुसतंच चिंतन घडून कृती काहीच नाही म्हणून तेही नाही. त्यामुळे नागर का न घाटका, धोबी का कुत्ता आपला होऊ द्यायचा नसेल, तर आत्ता आपण जे करायला बसलोय तेच करूयात. दुसरं नको करायला. म्हणजे मग तर आपली सगळा वेळ त्याच्यामध्येच फुकट जाईल. आणि मग मी मनाला परमात्म्याच्या ठिकाणीच लीन करण्यासाठी हा वेळ वापरेन, असा एक तर दृढ निश्चय करा. पण किती निश्चय वगैरे केले, तरी प्रत्यक्षात काहीतरी होऊच शकतं, की एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये रेंगाळत राहिली किंवा अचानकपणे उपटली आणि तुम्ही त्याच्यावर विचार करू लागला. म्हणजे लक्षात जेव्हा येईल, की हे असं झालंय, संकल्प वगैरे केला, दृढ निश्चय केला, तरी सुद्धा हे असं झालंय. आता काय करायचं? मग आता ते म्हणतात, की मी हे करत नाहीये. पण मी संकल्प केला, की मला हे करायचं नाहीये. हे जे काही चाललंय, ते आपोआपच घडतं आहे, असं समजा. म्हणजे दीज आर द वेज, की तुम्ही त्याच्यापासून बाजूला राहा. आता अरे बापरे! हे असं झालं का? मग आता काय करावं? म्हणजे किंवा त्यांनी गिल्ट येणं किंवा असं कसं झालं म्हणून स्वतःला कोसणं, ह्याच्यामध्ये परत तुम्ही ध्यानापासून दूर जाताय. त्यामुळे ठीक आहे, आता काही इतकं सगळा निश्चय करून सुद्धा एखादं चिंतन बळच होतच आहे. तर ते बळच होतंय. माझा त्याच्यात काही सहभाग नाही. ते आपोआप होतंय. असं केल्यामुळे आपण त्या चिंतनापासून थोडं स्वतःला बाजूला ठेवू शकतो. जर आपण ते स्वीकारलं, की हो बाई माझ्याकडनं हे असंच होतंय, तर त्या चिंतनाचा स्वीकार होतो. तर चिंतनाचा स्वीकार होऊ द्यायचा नाही. तर त्याला तुम्ही अनुमोदनही देऊ नका आणि विरोधही करू नका. असं केल्यामुळे ते चिंतन आपोआपच निर्जीव होईल आणि हळू-हळू नष्ट होईल. म्हणजे जसं ते निर्माण झालं, तसंच ते आपोआप काही कालावधीनंतर शांतही होईल. मागे अद्वैतानंदांनी एक ध्यान साधनेवरचं शिबिर घेतलं होतं. तेव्हा त्याच्यात त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं. ते मला हे सांगताना आठवलं, की आपण काहीतरी खूप महत्त्वाच्या कामामध्ये गर्क असताना, आपल्याकडे जर असे अनावश्यक वेळेला पाहुणे आले, तर आपण त्यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट देतो साधारणपणे किंवा द्यावी. द्यावी का देऊ नये त्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आधी उदाहरण म्हणून घेतलं होतं, उदाहरण म्हणूनच पाहूयात. दार उघडल्यावर आता या बसा म्हणणं कंपल्सरी आहे. या बसा म्हटलं, पाणी वगैरे ठेवलं, आपण हळूच पुढी सरतो, की मी ना जरा आता महत्त्वाच्या कामामध्ये आहे बरं का. तुम्ही थोडा वेळ हा पेपर वाचा, मी येतेच. असं म्हणून तुम्ही जे आत जाते ते तुम्ही बाहेर येतच नाही. असं जर तुम्ही केलंत, करता का काय माहिती हे माहिती नाही. पण असं जर केलंत आणि ते माणसं सुज्ञ असली, तर किती काळ ती बसतील? 10 मिनिटं, 15 मिनिटं. त्यांच्या लक्षात येईल, की हा मनुष्य खरोखरच कामात आहे आणि आत्ता इथे आपलं काही आगत-स्वागत घडण्याची शक्यता नाही. तर ते आपोआप उठतील आणि निघून जातील. तसंच आपल्याला नको असलेल्या विचारांना, त्या नको असलेल्या पाहुण्यांसारखं ट्रीट करायचं. डोंट एंटरटेन देम. त्यांच्यापासून डिस्टन्स मेंटेन करायचं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे ते कंटाळून निघून जातात. तर असं त्या आपोआप घडणाऱ्या चिंतनाच्या बरोबर आपण आपला संबंधच तोडला, संबंध जोडला नाही, तर त्या चिंतनाचा आपल्यावर होणारा प्रभाव कमी होतो. दुष्परिणाम कमी होतात.
आणि त्यामुळे आपलं मन त्या सगळ्या चिंतनाशी चिकटणार नाही आणि आपोआपच ते शांत आणि एकाग्र होईल. आता हा जो प्रकार आहे सगळा, तो ध्यानाच्या सुरुवातीपासूनच चित्त आणि इंद्रिय यांना नियंत्रित करणं आणि ध्येयाशी मनाला जोडून ठेवणं, ह्याचा सराव किंवा ह्याचा आंतरिक प्रयत्न आहे. हा सगळा प्रयत्न आंतरिक आहे, बाहेरून काहीच दिसणार नाहीये. तुम्ही अगदी निश्चल बसला असाल आणि आत तुमच्या खळबळ माजली असेल, बाहेरच्यांना काही कळणार नाहीये ते, की तुमची आत खटाटोप चालू आहे का? कुठल्या कशावर तुम्ही नेमकी चिंतन करताय? हे बाहेरच्यांना वाटणार की ध्यानाला बसलाय. पण हा जो आंतरिक प्रयत्न सुरुवातीपासूनच करायला लागतो, नाहीतर मग ध्यानाच्या पुढच्या सूक्ष्म अवस्थेमध्ये प्रवेश होऊ शकत नाही. नाहीतर मग काय नुसतेच डोळे मिटून बसलेत. ध्यानमंत्राचं स्मरण चालू आहे एकीकडे आणि दुसरीकडे विविध वृत्ती मनावरती उठतच आहेत. एवढाच ध्यानाचा अनुभव येतो. तुम्ही कितीही वेळ बसा. हेच होत राहतं आणि ह्याच्या पुढची जी स्टेज आहे, ती कधीच तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून ध्यान लागण्यासाठी काय-काय दक्षता घ्याव्या लागतात, ते गीता सुरुवातीपासूनच सांगतीये आणि अगदी जोर देऊन आणि बारकाव्यांसहित एवढं वर्णन करण्याचं कारण हे आहे, की वाटताना ह्या गोष्टी छोट्या वाटतील, पण आधी बाहेरच्या गोष्टी चांगल्या करा. मग हळू आतल्या गोष्टींशी कसं जगण्याचं त्याच्याही टिप्स आपल्याला रामसुखदासांसारखे विद्वान देत आहेत. आणि आता हे सगळं ह्याचा उद्देश काय? हे कशासाठी करायचे योग प्रक्रिया? हे आता श्लोकाच्या शेवटच्या ह्याच्यात सांगितलंय. उपविश्यासने युञ्जात योगम आत्मविशुद्धये. आत्म्याच्या विशुद्धीसाठी आता इथे थोडं लक्षात घ्यायचं, की आत्मा हा विशुद्धच आहे. आत्मा हा विशुद्धच आहे. अशुद्ध कधीच नसतो तो. अशुद्ध असतं ते चित्त. त्यामुळे इथं आत्मा याचा अर्थ अंतःकरण किंवा चित्त असा घ्यायचा. चित्ताची शुद्धी म्हटलं नाहीये, विशुद्धी म्हटली. विशेष शुद्ध. कशासाठी विशेष शुद्ध पाहिजे? शुद्ध अंतःकरणामध्ये केवळ चांगल्या वृत्ती असतात किंवा इतर कोणाबद्दल वाईट भावना नसतात. पण विशुद्ध अंतःकरण हे जवळपास मोकळं असतं. एखादी घटना व्यवहारात घडली असेल, तर त्याच्या संबंधित वृत्ती तात्पुरत्या आणि त्यासुद्धा चांगल्या प्रकारच्या, योग्य अशा वृत्ती त्या गरजेच्या म्हणू आपण. तेवढ्याच वृत्ती मनामध्ये उमटलेल्या असतात. पण विशेष काय असतं? विशुद्ध अंतःकरणाचे विशेष काय असतं? तर अंतःकरणामध्ये अंतःकरण हे ईश्वर भावानी किंवा आत्मभावानी संपूर्णपणे व्यापून गेलेलं असतं. त्यानंतर ते पूर्ण विकाररहित असतं. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आणि त्यांचे दुष्परिणाम यांच्यापासून ते पूर्णपणे मोकळं असतं. तसंच योगज्ञानातून आणि निर्माण झालेली शांती आणि परमेश्वराविषयीची भक्ती, प्रेम ह्यांनी ते ओथंबून गेलेलं असतं. म्हणजे भावपूर्ण अंतःकरण असतं. नंतर अज्ञान नसतं. ज्ञानाची अवस्था असते ध्यान ही. त्यामुळे अज्ञानाचा अंधकार दूर झालेला असतो आणि ज्ञानाने अंतःकरण उजळलेलं असतं. तसंच अहंभाव हा पूर्णपणे गेलेला असतो. म्हणजे काय-काय नसणं, कुठल्या-कुठल्या अशुद्धी असतात. अज्ञानाची अशुद्धी आहे, विकारांची अशुद्धी आहे, अहंकाराची, अहंभावाची, कर्तृत्व भावाची अशुद्धी आहे. हे सगळं गेलेलं असतं आणि काय-काय असायला हवं, तर ईश्वर भाव असायला हवा, भक्ती प्रेम हवं, शांतता हवी, शांती आणि जगाबद्दल आत्मीयता. कारण आत्मानुभूतीसाठी मनामध्ये करुणा, दया हे सद्भाव असण्याची सुद्धा आणि ते होतात, आपोआपच उत्पन्न होतात. चला असं मुद्दाम वेगळं काही करावं लागत नाही. जशी-जशी तुमची संसारातली आसक्ती कमी होत जाते आणि आत्म्याच्या तुम्ही जवळ जायला लागता, तसं-तसं तुम्हाला आपोआपच इतरांच्या बद्दल कणव मनामध्ये निर्माण व्हायलाच लागते. कुणाबद्दल मुळात द्वेष राहत नाही. पण द्वेष गेला की त्याची जागा व्हायला कोण येतं? मग करुणा येते. तर हे सगळं झालं आणि अशी चित्ताची भूमी विशुद्ध झाली, की मग तिथे तुम्ही मग त्या विशुद्ध भूमीची आवश्यकता काय आहे? तर एखादा अ, जलाशय असेल आणि त्याच्या पृष्ठभागावर अजिबात तरंग नाहीये, तर त्याच्यामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब, स्वच्छ पाणी, सगळा गाळ खाली बसलेला आहे. अजिबात वारा नाहीये, त्यामुळे तरंगही नाहीयेत. तर सूर्याचं प्रतिबिंब कसं दिसेल त्या जलाशयाच्या पृष्ठभागावर? तर अतिशय शांत आणि स्पष्ट. तसं आपलं चित्त्यातला सगळ्या अशुद्धी खाली बसल्या
आणि चित्त शांत झालं, चित्ताची पृष्ठभूमी, की आत्म्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये स्पष्ट पडतं आणि तिथून आत्मानुभूतीचा जो प्रवास आहे तो सुरू होतो. म्हणून अंतःकरणाची विशुद्धी हे योगाचं उद्दिष्ट आहे. आत्म आत्मतत्व मिळणं, आत्मतत्वाची प्राप्ती हे साध्य म्हटलेलं नाहीये. कारण आत्मतत्व हे सगळ्यांच्या हृदयात स्वयंसिद्धच आहे. ते फक्त कळत नाहीये. ते कशामुळे कळत नाहीये? ते या बाकीच्या अशुद्धीमुळे, चित्तातल्या अशुद्धीमुळे कळत नाहीये. त्या चित्तातली अशुद्धी दूर केली, की आपोआप आत्मतत्वाचा प्रकाश पडायला सुरुवात होणारच आहे. म्हणून आत्मविशुद्ध ये योगमी युंजात असं म्हटलेलं आहे. आता अ, ह्याच्यावरच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या 186 ते 200 एवढ्या आहेत. पण आपण 186 ते 191 एवढ्याच ओव्या वाचणार आहोत. कारण पुढच्या ओव्यामध्ये काय आहे ते मी फक्त शॉर्टमध्ये सांगणार आहे. काय आहे? अ, गीतेला अष्टांग योग अभिप्रेत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज हठयोगाच्या परंपरेतले असल्यामुळे त्यांना त्यांनी सगळा हठयोगाच्या अंगानी सगळे बारकावे अतिशय विस्तृतपणे, सखोलपणे मांडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ते थोडं क्लिष्ट वाटू शकतं आणि त्याची गरज नाहीये. मुख्य गीतेने कुठेही हठयोगातल्या कुठल्याही संकल्पनांचा अजिबात उल्लेख केलेला नाहीये. प्रत्यक्षही नाही आणि अप्रत्यक्षही नाही. जे हठयोगी आहेत त्यांना त्याची कदाचित छान वाटेल, मजा वाटेल. पण आपल्याला उगाचच तो विषय जास्त बोजड आणि कठीण होऊन जातोय. त्यामुळे आपण त्या भानगडीत नको पडायला. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. मग त्या आसनावर बसून अंतःकरणाला एकवट करावे आणि श्री सद्गुरूंचे स्मरण अनुभवाला आणावे. जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंभावाचे. मग आत बाहेर सात्विक प्रवृत्तीने ओतप्रोत भरून अहंकाराची कठोरता विरून गेली आहे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. विषयांचा विसर पडलेला आहे, इंद्रियांची चुळबुळ थंडावली आहे, मन हृदयामध्ये एकाग्रपणे बिंबले आहे. मनाची घडी घडे, ऐसे ऐक्य हे सहजे, हावे तव राहीचे, मग तेडेची बोधे बैसीजे आसनावरी. अशी स्वाभाविक ऐक्याची अवस्था साध्य होईपर्यंत हे सद्गुरु स्मरण मोठ्या आदराने चालवले पाहिजे. मग त्याच आत्मबोधावस्थेत आसनावर बसून राहावे. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनुधरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. अशा अवस्थेत बसल्याबरोबर प्रवृत्ती परांगमुख होऊन जाते. एक मिनिट पुढची वाचलं मी. अशा स्थितीत शरीर आपोआपच सावरत आहे आणि शरीरातील वायू एकवट होत आहेत असा अनुभव येऊ लागेल. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसत खेळू. अशा अवस्थेत बसल्याबरोबर प्रवृत्ती परांगमुख होऊन जाते. चित्ताची समाधी म्हणजे एकाग्र समस्थिती अलीकडे येते आणि योगाभ्यासाचे साधन घडते. इथून पुढे मी थोडंसं ह्याच्यावर थोडक्यात प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहे. पण इथून पुढे काय आहे त्याची फक्त सुरुवातीची ओवी वाचते मी. मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगिजेला आता परीयसी, तरी उरू या जघनासी जडोनी आली. यावेळी मुद्रेची म्हणजे कमरेपासून वरील भागाची धाटी कशी असावी ते सांगतो ऐक. मांडी पोटरीला खेटून पायाचे तळवे वाकडे म्हणजे उताणे करून उदस्थानाच्या बुडाशी घट्ट रेटावे. खूप त्यांनी हे केलंय की पाय असे ठेवा, पावलं अशी करा, गुदद्वार त्यांनी बंद होईल असं करा, मग अपानवायूवर सरकायला लागेल. याच्यामध्ये त्यांनी वज्रासनाचा उल्लेख केलाय, मूलबंधाचा उल्लेख केलाय. तर हे मूलबंध वगैरे हे जे प्रकार आहेत ते सगळे हठयोगाचा भाग आहे आणि त्यामुळे आपला त्याच्याशी काही डायरेक्टली तसा तर ते समजलं नाही तरी आपल्याला काही गीतेचा पुढचा अध्याय समजून घ्यायला कुठलीही अडचण येणार नाहीये. त्यामुळे आपण ह्या सगळ्या डिटेल्समध्ये न जाणंच मला योग्य वाटतंय.
तर आता आपण या पहिल्या ज्या ओव्या वाचल्या त्याचा थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करते. आता इथे अं, एक मनः एकाग्रम कृत्वा आणि यतचित्तेंद्रिय क्रिया याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य सुरू होताना सद्गुरू कुठून आले एकदम, असा प्रश्न मला सुरुवातीला पडला. सद्गुरूंचं स्मरण करण्याची काय गरज? तर ह्या योग मार्गाला, हा योग मार्ग आपल्याला दाखवलाय कोणी? ज्यांच्या प्रेरणेमुळे आपण ह्या योग मार्गावर आलेलो आहोत. तिथे त्या सद्गुरूंचं कृतज्ञता आणि पूज्य प्रेमभावाचं सकट स्मरण करण्यामुळे मनाची एकाग्रता सहज होऊ शकते. आता साधी गोष्ट आहे, सद्गुरूंनी नाममंत्राची दीक्षा दिलेली असेल, तर त्या नाममंत्राचं जे काही तुम्हाला 1 माळ, 2 माळ किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला तो रोज इतका-इतका वेळ जपावा असं काही सांगितलं असेल, तर ते म्हणताना सुद्धा सद्गुरूंचं स्मरण करून जणू काही आपण सद्गुरूंच्या समोरच बसलेलो आहोत, अशी कल्पना करून जर तो नाममंत्र म्हणायचा प्रयत्न केला, तर मन लवकर त्याच्याकडे एकाग्र होतं. हा खरा अनुभव आहे. तर तसंच त्यांनी इथे म्हटलंय, की मन एकाग्र करून आता ध्यान लावायचंय आणि आत्मभावानी मन भरून टाकायचं आहे. तर त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा आपण त्याच्यासाठी करुणा भाकणं, की तुम्ही कृपा करा आणि मला तुम्हीच आता ही योग प्रक्रिया सांगितलेली आहे, तर माझ्या हातून ती योग्य प्रकारे घडावी. त्यांचे आशीर्वाद मागणं, सद्गुरूंचं स्मरण त्याच्यासाठी उपयोगाचं ठरतं. आणि केवळ आपण खूप असा बौद्धिकदृष्ट्या म्हणजे बौद्धिक प्रयत्न करून मनाला खिळवायचा प्रयत्न केला, तर त्याच्याबरोबर थोडीशी ही सद्गुरूंच्या प्रेमाचा जर ओलावा त्याला मिळाला, तर तो संघर्ष जरा कमी होतो आणि ती क्रिया सहज साध्य व्हायला मदत होते. आणि मन आपलं भावनेने भरून येतं. सद्गुरू प्रेमाने मन भरून आल्यामुळे ती गोष्ट जी क्लिष्ट असते, अवघड असते, ती सोपी व्हायला मदत होते. आणि मग हे झालं की काय होतं ते पुढच्या ओळीत सांगितलंय. "जेथ स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे, चव काठिण्य विरे अहंभावाचे." एकतर अहंभाव हा सदैव आपल्या मनामध्ये लपलेलाच असतो. मी हे सगळं करत आहे. अशी जी भूमिका असते त्याच्याऐवजी मी नाही करत आहे, मी सद्गुरूंनाच शरण आलोय. सद्गुरू माझ्याकडून करवून घेत आहेत. हा वृत्तीतला बदल झाला, की पहिला अहंभाव कमी व्हायला मदत होतो. आणि त्यामुळे जो कडकपणा आलेला असतो, कर्तृत्व भावाने, तो मोडतो. आणि मग त्याच्यामुळे अंतर्बाह्य तुमच्या वृत्ती सात्विक होतात. कारण वृत्ती अ, वेगवेगळ्या म्हणजे विचारांच्या जशा असतात तशा वेगवेगळ्या गुणांच्याही असतात. सात्विक वृत्ती, राजसिक वृत्ती, तामसिक वृत्ती. तर आता इथे आपल्याला अंतःकरण विशुद्धीकडे जायचं असेल, तर सत्वगुणाची कास धरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सत्वगुण वाढवण्यासाठी सुद्धा सद्गुरू स्मरण तुम्हाला मदत करतं. आणि मग बाह्य शरीरही साधनेला अनुकूल होतं. ते कसं? ते विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे, हृदयाची. ह्याचा फार माधवानंदांनी छान अर्थ दिलाय. कसमस म्हणजे उगीचच हालचाल करण्याची प्रवृत्ती. त्याला चुळबुळ शब्द आपण आता वापरला. तोही अगदी बरोबर आहे. हं. एक प्रकारचं चंचलत्व आपल्या मनाला असतं आणि मनाला असतं म्हणून ते शरीराला सुद्धा शरीराच्या पातळीवर ते मॅनिफेस्ट होत असतं. तर मनाला त्यांनी एका मोठ्या कापडाची उपमा दिली. एक मोठं कापड जसं पसरून ठेवलंय. हं. आपल्याला जर तो पसारा आवरायचा असेल, तर आपण पहिलं काय करू? त्या कापडाची बारीक घडी घालू आणि एक छोट्याशा कपाटाच्या खणामध्ये ठेवून देऊ. जरी ते ती बराच खोलीचा भाग व्यापलेला होता पूर्वी, तरी आता त्याची घडी घातल्यानंतर एका छोट्या खणात ते बसलेलं आहे कापड. तसंच मन म्हणजे वृत्तींचा सगळा पसारा आहे. तर त्या वृत्तींचा पसारा आवरून, त्या मनाची घडी घालून, ती हृदयातल्या एका कप्प्यात बाजूला ठेवून द्यायची. आत्ता नको, नंतर बघू. असं आपण बरेच वेळा करतो व्यवहारामध्ये, की हे आत्ता नको, आता मला वेळ नाहीये. आत्ता ही वेळ नाहीये वृत्तींच्याकडे बघत बसण्याची, ते नंतर बघू. आत्ता ध्यानासाठी बसलेलो आहोत. म्हणून ते म्हणतात, की असं केलं असता विषयांचा विसर पडेल, इंद्रियांची चुळबुळ थांबेल आणि मनातल्या सगळ्या वृत्तींचा पसारा आवरून हृदयाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसेल. आणि मग तुम्ही असं जेव्हा अशी स्थिती जेव्हा तुम्ही निर्माण करू शकाल, तेव्हा तुम्हाला आत्मैक्याची भावना तुमच्या मनामध्ये जागृत होईल आणि आत्म्याशी माझं जे काही ऐक्य आहे ते सहजच जाणवायला लागेल. त्या बोधानीच आसनावर बसावं
आणि मग असं एकदा शरीर मनाची इंद्रियांची कसमस मोडे हे झाल्यानंतर म्हणजे फुकटची चुळबुळ चाललेली आहे ती थांबल्यानंतर मग 190व्या ओळीत सांगितलंय की शरीर आसनामध्ये सहज स्थिर झाल्यानंतर मग श्वासही संथपणे सुरू राहतो आणि मग आत्मानुभवाची अवस्था ही तिथून पुढे विकसित व्हायला सुरुवात होते. हे अजून सुरुवातीच्या तयारीतच आहोत. नमनाला गडावर ते असं जे म्हणतात ते आहे. की आधी बाह्य सगळं नीट पाहिजे, आसन नीट पाहिजे, त्या आसनात मी नीट बसलं पाहिजे, मग माझी निश्चयात्मिका वृत्ती पाहिजे, मग मी सद्गुरूंचं स्मरण करून त्यांना भावनेचा ओलावा दिला पाहिजे, माझा कर्तृत्व भाव सोडला पाहिजे वगैरे वगैरे असं करत ओवी 191 मध्ये सांगितलंय की हे झाल्यानंतर चित्ताच्या आणि इंद्रियांच्या क्रिया सहजच शांत होतात आणि मग आता प्रवृत्ती माघारी फिरलेली आहे. आता काही करावं, काही ऐकावं, काही विचार करावा वेगळा म्हणजे ध्येय विषयाखेरीज ही प्रवृत्तीच कमी होते आणि मग चित्त समाधीमध्ये शांत स्थिरावायला लागतं. आपण 191 पर्यंतच बघणार होतो. 192 ते 200 मध्ये आसनाचं सविस्तर वर्णन, मांडी कशी घालावी, ती घालताना मूलबंध कसं करावा वगैरे वगैरे सगळं वर्णन आहे ते आपण गीतेला अभिप्रेत नसल्यामुळे आणि आपल्या पुढच्या समजुतीसाठी सुद्धा ते आवश्यक नसल्यामुळे ते आपण गाळणार आहे. आणि आपण आता पुढच्या श्लोकाकडे जाऊ ज्याच्यामध्ये आसनाविषयी अजून डिटेल सांगितलंय की आसनात कसं बसावं. समङ्काय शिरो ग्रीवन् धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीर समरेखेत राखावे स्थिर निश्चळ दृष्टी ठेवून नासाग्री न पहावे कुणीकडे. समम काय शिरोग्रीवम धारयन अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वम दिशः च अनवलोकयन. काय शिरोग्रीवम काया मस्तक आणि मान, ग्रीवा म्हणजे मान, समम अचलम धारयन सरळ एका रेषेत आणि निश्चल ठेवून, च स्थिरः आणि स्थिर होऊन, स्वम नासिकाग्रम संप्रेक्ष आपल्या नासिकाग्रावर दृष्टी ठेवून म्हणजे अवधान केंद्रित करून, दिशा अनवलोकयन अन्य दिशांकडे न पाहता. आता इथे तुमच्या लक्षात येतंय का मी हे जे वाचलं नुसतं मराठी वाचते तुमच्या लक्षात येईल. काया मस्तक आणि मान सरळ एका रेषेत आणि निश्चल ठेवून आणि स्थिर होऊन आपल्या नासिकाग्रावर दृष्टी लावून अन्य दिशांकडे न पाहता. अपूर्ण वाटतंय ना? वाक्य पूर्ण झालेलं नाहीये. हे सगळं करून काय करा? काय करा ते मागच्याच श्लोकात सांगितलंय. उपविश्य योगम युंजात क्रिया तीच चालू आहे. त्या क्रियेची अधिक माहिती या श्लोकामध्ये पुरवलेली आहे. मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की आसनावर बसून योग प्रक्रिया करावी आणि त्यासाठी मन एकाग्र करावं. आता त्याच्यासाठी अधिक माहिती पुरवली की ती मन एकाग्र कशामुळे होईल, आसनावर बसण्याची पद्धत कशी असली की ती मन एकाग्र करण्याकरता तुम्हाला मदत करेल किंवा मनाची एकाग्रता साधण्यासाठी अजून काही करायला हवंय का, अशी माहिती जी एक्स्ट्रा पुरवलेली आहे. पण क्रिया चाललेली आहे योगम युंजात. आसने तत्र आसने उपविश्य योगम युंजात. काय काय करत हे सगळं करत असे तर वाक्य पूर्ण होतं. तर नुसतंच एवढं वाचलं तर क्रियापद कुठे गेलं, करायचंय काय, असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणजे की आसनावर कसं बसावं हा पहिला प्रश्न आणि मनाची एकाग्रता कशी साधावी हा दुसरा प्रश्न. या दोन प्रश्नांची उत्तरं यात देण्यासाठी या 13व्या श्लोकाची योजना केलेली आहे. तर पहिल्या ओळीत काय सांगितलंय, समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरः. ज्ञानासाठी आसनावर बसण्याची पद्धत सांगितलेली. काया मस्तक आणि ग्रीवा म्हणजे मान हे सरळ एका रेषेत ठेवून. सांगायचा उद्देश अजून एक आहे की आसनावर बसण्याची काहीतरी पद्धत आहे. कसंही आपले फटकल घालून बसलेत अगळ-पगळ ढिल्या अंगानी, खांदे पाडून, असं नाही. एक त्याला ताठपणा म्हणजे एक शिस्त, अनुशासन हवंय. कुठल्यातरी एका विशिष्ट पद्धतीने बसण्याची गरज आहे.
हे पण सांगायचंय. आता काया हा शब्द खरं म्हणजे पूर्ण शरीरासाठी बरेच ठिकाणी वापरला जातो. पण इथे कमरेपासून गळ्यापर्यंतचा जो भाग आहे, त्याला पुढे मानेनी मस्तक जोडलेलं आहे आणि खाली पाय जोडलेले आहेत. डाव्या उजव्या बाजूनी हात जोडले. म्हणजे त्याला मधला जो भाग म्हणतो, त्याला धड असं म्हणतो आपण. धड. त्या धडाच्या साठी काया हा शब्द वापरलाय. आणि पायाचं काय असावं, हे जे ज्ञानेश्वरांनी खूप डिटेलमध्ये सांगितलंय, त्याचा इथे भगवंतांनी उल्लेखही केलेला नाहीये. मग तुम्ही सिद्धासन घाला, वज्रासन घाला, पद्मासन घाला, अर्धपद्मासन घाला, सुखासन घाला. कुठल्याही पद्धतीने तुम्ही पाय फोल्ड करा. आणि आता आपल्या नवीन पद्धतीत ज्यांना मांडी घालून बसताच येत नाही असे सुद्धा बरेच जण असतात. त्यांनी काय मग करूच नाहीये का ध्यान? त्यांनी खुर्च्यासन, खुर्चीवर बसावं. मग खुर्चीवर बसताना इथपासून वर कसं हवं आहे? खाली तुम्ही त्याला सुद्धा सांगितलेलं आहे, की तुम्ही खाली उशी घ्या. म्हणजे इतर योगाचार्यांनी, की पाय लोंबकळत राहू नये. ते पूर्ण टेकवलेले असावेत. त्याच्या खाली काहीतरी पातळ वस्त्राची घडी असावी किंवा एखादी छोटी उशी असावी, की ज्यामुळे तुम्हाला आधार वाटेल. अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण मुख्य काय आहे? समं काय शिरोग्रीवम. बाकी पायांचं तुम्ही तुमच्या सोयीने जे काही तुम्हाला जमतंय ते, सुचतंय ते करा. आणि धारयन हा शब्द याच्यातला महत्व. समं काय शिरोग्रीवम धारयन. धारण करून. धारण करून असं का म्हटलंय? यांनी काय सुचवायचंय, की तुम्ही जो काही ध्यानाचा वेळ निवडला असेल किंवा जितका वेळ बसणार असाल, त्या संपूर्ण वेळ अथपासून इतीपर्यंत तुम्ही समं काय शिरोग्रीवम राहणं गरजेचं आहे. तर तेवढी तुमच्यामध्ये दक्षता पाहिजे शरीरामध्ये, की मी असाच बसणार आहे. आता पहिली 2 मिनिटं असे बसतात, मग वाकत, 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 वाकत होतं असं. पुष्कळ वेळेला मान अशी होते, अशी होते किंवा बरेच वेळा एकदम झटका बसल्यावर की ध्यान नाही, झोपच, डुलकीच लागली हे सुद्धा जाणवतं. त्यामुळे ते सतत मान, पाठ आणि हे एक सरळ रेषेत धरूनच ठेवायचं आहे. आता ह्या स्थितीसाठी एवढा आग्रह काय? त्याचं सुबोधानंदांनी फार छान उत्तर दिलं, की एरवी सुद्धा ज्या आपल्या व्यवहारातल्या क्रिया असतात, त्या प्रत्येक क्रियेमध्ये कुठलीतरी विशिष्ट पोज घेणं किंवा शरीराची विशिष्ट स्थिती असणं, हे तुम्हाला आवश्यक कशासाठी असतं, की त्या त्या स्थितीमध्ये ती ती क्रिया चटकन होते, चांगली होते. उदाहरणं बघू आपण थोडीशी. जर आपल्याला पाण्याने भरलेली बादली उजव्या हाताने उचलायची असेल, तर उचलताना आपण डावीकडे वळतो. तसं केलं नाही, तर ते उचलता येणार नाही. असं केलं कीच ते उचलता येईल. किंवा जर डोंगरावर चढायचं असेल, तर सहजच आपण पुढे वाकून चढतो. त्या पोझिशन्स त्या क्रियांना मदत करणाऱ्या असतात म्हणून त्या घ्याव्या. घेतले जातात साहजिकच. तसं इथे ध्यान करताना काय-काय करायचंय? आत्म्याचं चिंतन, मनाला संयमित करणं आणि त्याला आत्म्याच्या चिंतनाकडे वळवणं. ही सगळा हा आंतरिक प्रयत्नच आहे. या सगळ्या आंतरिक क्रिया आहेत आणि त्या क्रिया सगळ्या एकाच वेळी करायच्या असतात. आणि त्याच वेळेला सरळ बसायचं. तर ही सरळ बसण्याची जी पोझिशन आहे, ती तुम्हाला ह्या सगळ्या क्रिया चांगल्या व्हाव्यात आणि चटकन मन एकाग्र व्हावं म्हणून सांगितलेली ही एक देहमुद्रा आहे. आणि ही देहमुद्रा ही ऋषींनी आपल्या अनुभवातनं, आपल्या संशोधनातून सिद्ध केलेली आहे. म्हणून ते सांगण्यात येते. आता आपण जसं म्हटलं तसं, की मागच्या आणि या श्लोकामध्ये क्रियापद म्हणजे क्रिया एकच चालू आहे. युंजात जोडून ठेवणं. काय कशाला जोडायचंय? मन आत्म्याला जोडणं. मन आत्म्याशी जोडून ठेवणं ही मूळ क्रिया आहे. आणि त्या क्रियेला सहाय्य करणारी सगळ्यात महत्वाची पहिली क्रिया कुठली आहे? उपविश्य. ते बसून करायचंय. मग ते बसायचंय कसं? तर समम कायशी रोपीवम. म्हणजे उपक्रिया, मुख्य क्रिया उपविश्य, बसणे आणि त्याच्यानंतर ते कसं बसावं तर समम काय शिरोग्रीवम असं बसायचंय. आणि त्याच्याबरोबरच अजून एक विशेषण पुढे जोडलंय, अचलम. आता परत अचलम का? असे आम्ही बसलोच होत ना. पण असं बसल्यानंतर मध्येच असं असं किंवा असं असं हे डोलायला होऊ नये. ते अलाउड नाहीये. ते होतं असं शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यात लिहिलेलं आहे. समम धारयतः अपि चलनम संभवती. म्हणजे तुम्ही
काया, मान आणि मस्तक तर सरळ ठेवलंय, पण तुम्ही डोलताय, सरळ ठेवून डोलताय, तर तुमचं आसन अस्थिर आहे. मग तुम्ही स्थिर कसं होणार? आणि शरीरच जर स्थिर झालं नाही, तर मन कुठून स्थिर होणार? म्हणून मुद्दाम अचलम स्थिरहा हे सगळं सांगितलंय. तर अचलमचं असं पद वापरण्याचं ते एक कारण आहे. त्यामुळे समता आणि अचलता ह्या सतत आणि ते सगळं धारेय. समताही धारण करून ठेवायची, अचलताही धारण करून ठेवायची. आणि हे धारण फक्त शरीराने होईल का? जरी शरीर ध्यानाला बसलेलं दिसत असलं, तरी फक्त शरीराच्या प्रयत्नांनी हे होणार नाही. त्याला मनाचा दृढ संकल्प हवा, की मी ध्यानाचा संपूर्ण वेळ असं बसणार आहे. खरं म्हणजे हा संकल्प दृढ मनामध्ये असणं आणि तो पूर्ण वेळ टिकणं हीच एक मोठी तपश्चर्या आहे साधकासाठी. आणि ती जर आपल्याला साधली, तर पुढच्या गोष्टी कदाचित साधायला सोपं पडेल. आणि आता हे झालं समम काय शिरोग्रीवम धारयन नचलम स्थिरः. आता पुढच्या ओळीमध्ये मनाला कसं एकाग्र करावं त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. काय म्हटलंय? संप्रेक्ष नासिका ग्रम स्वम, दोन गोष्टी सांगितल्या आता. दिशहा च अनवलोकयन, स्वतःच्या नाकाच्या अग्रभागी लक्ष केंद्रित करणं ही आहे धारणा. आणि दिशाहाच अनवलोकयन म्हणजे इकडे तिकडे न पाहता हा आहे प्रत्याहार. मागच्याही याच्यामध्ये आपण धारणा आणि प्रत्याहार या दोन गोष्टी बघितल्या होत्या. इथे सुद्धा या वेगळ्या प्रकारे सांगितलेल्या आहेत. आणि सुबोधानंद सांगतात की प्रत्याहार आणि धारणा ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतात. इकडे तिकडे बघायचं नाहीये आणि नाकाच्या टोकाकडे बघायचंय. आता नासिकाग्र जे एका विशिष्ट ठिकाणी बघायला का सांगितलंय? तर धारणेची व्याख्या योगसूत्रामध्ये काय सापडते? देशबंध हा चित्तस्य धारणा. एका विशिष्ट देशामध्ये चित्ताला खिळवून ठेवणे. आणि तो देश कुठला सांगितलाय? नासिकाग्र. आता इथे आपल्याला बघायचंय की नासिकाग्र म्हणजे नाकाचा नक्की कोणता भाग? त्याला दोन मतं आहेत. कारण काही विद्वानांना वाटतं की नासिकाग्र म्हणजे नाकाचा शेंडा, आणि काही लोकांना वाटतं की अग्र म्हणजे सुरुवात. तर नाक जिथे सुरू होतं म्हणजे तो भूप्रदेश. तर आपण दोन्ही बाजूंनी विचार करून पाहूया. पहिला नाकाचा शेंडा असं धरून बघूया. तर रामसुखदास नाकाचा शेंडा या पक्षात आहेत. त्यामुळे त्यांनी जे वर्णन सांगितलंय की नाकाच्या शेंड्याकडे पाहिलं तर आपण तिरळे बघू असं वाटतं. तिरळं बघायला लागेल. तर तसं अपेक्षित नाहीये. नाकाच्या शेंड्याकडे बघणं याचा अर्थ दृष्टी अर्धोन्मिलित ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे थोडेसे डोळे उघडे, पूर्ण बंद नाही, पूर्ण उघडे नाही. त्यांचं म्हणणं पूर्ण बंद ठेवले तर झोप लागायची शक्यता आहे आणि पूर्ण उघडे ठेवले तर बाहेरच्या सगळ्या गोष्टी दिसल्यामुळे चित्त विक्षेपित व्हायची शक्यता आहे. त्यामुळे अर्धोन्मिलित दृष्टी ठेवणं आणि शक्यतोवर जास्ती करून हे नाकाच्या शेंड्याशी चित्त एकाग्र करण्याची पद्धत ही हठयोग्यांची आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सरळ सरळ आपल्याला हे दिसतं. अशाच पद्धतीचं वर्णन आहे. आता दुसरं जे आपण मत बघितलं होतं, भ्रूमध्याचा भाग. तर भ्रूमध्याचा भाग ही अष्टांग योगाच्या पद्धतीने साधना करणारे साधक हे डोळे मिटून भ्रूमध्याकडे लक्ष ठेवून ध्यानाचा प्रारंभ करतात आणि भगवंतांना बहुधा असंच सांगायचं असावं. याच्यासाठी दोन पुरावे आहेत गीतेमध्येच. आपण 5वा अध्याय ऑलरेडी बघितलेला आहे. 5व्या अध्यायाच्या शेवटी शेवटी जेव्हा ध्यानाचा उल्लेख होता, तेव्हा जो एक श्लोक होता, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः. ते क्लिअर म्हटलेलं आहे की दोन भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. तसंच 8व्या अध्यायामध्ये सुद्धा एक श्लोक आलेला आहे. 10वा श्लोक 8व्या अध्यायातला. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. तिथे सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे. आता तिथे प्रयाण कालाचा विषय चालू आहे. 8वा अध्याय हा अंतकाळी तुमच्या मनामध्ये कशा प्रकारच्या वृत्ती असल्या तर तुम्हाला कशा प्रकारची गती मिळते वगैरे असा विषय त्याचा वेगळा आहे. पण प्रयाणकाळी म्हणजे शरीर सोडणं ह्याच्याऐवजी शरीर भाव सोडणं, जो ध्यानामध्ये आपल्याला अभिप्रेत आहे. शरीर भाव सोडून त्याचा आपण लक्षणेनी अर्थ केला की तेव्हा सुद्धा
आपलं लक्ष भ्रूमध्यामध्ये एकत्र करावं, एकाग्र करावं, असं म्हणायला आपल्याला वाव आहे. त्यामुळे आपण मला वाटतं भ्रूमध्याचा भाग आणि खरं तर साधकांसाठी ते जास्त सोयीचं आहे. कारण आपण पूर्ण डोळे मिटलेले असतात. पण डोळे अर्धवट जरी उघडे असले, तरी त्याच्यातनं ज्या गोष्टी आत येतात, त्या पुन्हा त्याच्या विक्षेपांची झगडत बसण्याचा एक नवीन उद्योग साधकाला होतो. त्यामुळे पूर्ण डोळे मिटलेलं असणं हे अधिक सोयीचं आहे. त्यामुळे आपण नासिकाग्र म्हणजे भ्रूमध्याचा भाग असं घेणार आहोत. आता ज्ञानेश्वरी 201 ओव्या 201 ते 209 ते आपण वाचूया. आहे ना आपल्याला वेळ तेवढा? 4-5 मिनिटं आहेत अजून. हं. त्यातही मी थोडंसं वाचते, आपल्याला लक्षात येईल, की हे आपल्याला खूप गरजेचं आहे असं नाही. मग तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे तव बाहुमूळी दिसे थोरी व आली. थोडीशी कल्पना यावी म्हणून फक्त वाचली. मग द्रोणाकार होऊन हातांचे तळवे आपसूक डाव्या पायावर टेकतात आणि खांदे उंचावलेले असतात. माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. उंच झालेल्या दंडामध्ये मस्तक बुडाल्यासारखे होते आणि डोळे आपोआप बंद होऊ लागतात. वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन मिलित स्थिती उपजे तया. हे हठयोग्यांचं वर्णन. डोळ्यांची वरली पाती मिटतात, परंतु खालची विकास पावतात, त्यामुळे डोळे अर्धवट उघडे राहतात. दिठी राहोनी अंतुलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठावो पडे नासाग्र पीठी. मग दृष्टी एक त्यांनी वर्णनाची एक वेगळी धाटणी म्हणून मी हे वाचते. आपल्याला हे वर्णन फार वेगळं काही ज्ञानात भर पडणारे असं नाही. मग दृष्टी आतल्या बाजूला सरून जराशी बाहेर डोकावते, तो ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. ऐसे आतूच्या आतुनी रचे बाहेरी मागुते न वचे म्हणून राहणे आधी ये तिठीचे तेथेची होय. अशा प्रकारे दृष्टी आतल्या आत कुचमल्यामुळे आणि पुन्हा बाहेर जाता येत नसल्यामुळे त्या अर्धवट विकासलेल्या दृष्टीला नाकाच्या शेंड्यावरच स्थिर होणे भाग पडते. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पाहावी हे चाड सरे आगवी आपैसया. मग दिशा न्याहाळाव्या किंवा कशाचं तरी आकारारूप पाहावे ही इच्छा आपोआपच जिरून जाते. त्यात आसनाचं पण महत्व आहे. आसन आणि देहमुद्रेचं वर्णन असं आहे, की ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या त्या मुद्रेमुळे आपोआप कशा होत आहेत, की आता असं बघितल्यानंतर आता अजून काही बघण्याची इच्छाच उरत नाही, नकोच काही बघायला. म्हणजे तो प्रत्याहार हा सहज होतोय. इथून पुढे जे सांगितलंय ते जरा वेगळं आहे. मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी. मग मान आखडूनच बसते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगीत भरते आणि मान गच्च होऊन छातीला रेटू लागते. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जाळंधरू म्हणिपे पांडू कुमरा. जालंधर बंधाचं वर्णन या ओवीत केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल ते जास्त. आणि मागच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मूलबंध आणि उड्डियान बंध, त्याला ओढियाणा बंध असं म्हटलंय त्यांनी. त्या उड्डियान बंधाचं वर्णन केलं होतं. म्हणजे एकूण किती 2 बंधांचं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मुद्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय पोषू. अशा बंध मुद्रांनी शरीराच्या बाहेरच्या अंगावर योगाभ्यासाचा ठसा उठतो आहे, तो शरीराच्या आतही मनोवृत्तीचे ठाणे उद्ध्वस्त होते. म्हणजे बाह्य शरीरांच्या मुद्रांनी आंतरिक स्थिती विकसित करायला कशी मदत होते ते येतच सांगितले. स्वाधिष्ठानावरीची ले काठी नाभिस्थान तळतटी बंधू पडे किरीटी ओढी आणा तो.
ऐसे शरीराबाहेर आणि मग नंतर 210 पर्यंत वाचू, पण ती ओवी अर्धवट सोडली आणि पुढच्याला जोडली. कल्पना लुळी पडते, प्रवृत्ती शांत होते आणि मन आपसुकच शरीरभावांना जाणत नाहीसे होते. नाही, बेंबीवर येते, पोट सपाट होते, परंतु हृदयकोश विस्तार पावतो. अशा रीतीने लिंगमूलाच्या वर आणि नाभिस्थानाच्या खाली जो बंध होतो त्याला ओढियाणा बंध ही संज्ञा आहे. अशा बंधमुद्रांनी शरीराच्या बाहेरच्या अंगावर योगाभ्यासाचा ठसा उठतो आहे. तो शरीराच्या आतही मनोवृत्तीचे ठाणे उद्ध्वस्त करतो. थोडीशी एक झलक म्हणून आपण वाचलं, कारण ते काही काही ठिकाणी तर पानच्या पानं ते वर्णन चालू होतं, तेव्हा तर ते वाचणं अशक्यच आहे. इथे एक 4-5-6 ओव्या होत्या म्हणून म्हटलं वाचायला हरकत नाही. कारण तो त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ना ज्ञानेश्वरांच्या. कारण ते स्वतः योगी आणि हठयोगी असल्यामुळे सगळे बारकावे माहिती माहिती असलं की सांगावंसं वाटतं. मग सांगायचा तो मोह त्यांना आवरला नसेल किंवा त्यांना ते मुद्दाम मांडायचंही असेल. तेव्हा आपण आज कधी नव्हे ते या क्लासमध्ये 2 श्लोक पूर्ण करण्याची कामगिरी केलेली. 12 आणि 13 असे 2 श्लोक पूर्ण झालेले आहेत. पुढच्या वेळेला आपण 14वा बघूयात. प्रार्थना मिळते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.